निवडणुका सुरू झाल्या. 17 तारखेपर्यंत नॉमिनेशन फॉर्म भरण्याची शेवटची मुदत आहे. याच पार्श्वभूमीवर भगूर नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची ही संयुक्त पत्रकार परिषद इथं संपन्न होते. या पत्रकार परिषदे घेण्याच्या मागची महत्त्वाची भूमिका एकच आहे की या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. महायुतीचं सरकार असल्या कारणामुळे घटक पक्ष एकत्र येऊन काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये निवडणुका लढत आहेत. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत की केंद्रामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत विकास करतोय आणि त्याचप्रमाणे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा विकास होतोय. त्याच अनुषंगाने दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत तो जो विकास आहे तो जर आपल्याला एक्झिक्यूट करायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली सत्ता असणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच कारणामुळे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी काळातील भगूर नगर परिषद एकत्रपणे निवडणूक लढवतील. आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या देवळाली मतदारसंघाच्या अतिशय कर्तव्यदक्ष कार्यतत्पर आमदार आयरे मॅडम, त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीशजी पालवे आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष विष्णुपंतजी, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि भगूर नगर परिषदेचे प्रभारी प्रदीपजी पेशकर आणि या ठिकाणी दोन्ही भारतीय जनता पार्टीचे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, शहराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की मित्रपक्ष ज्या ज्या ठिकाणी स्ट्रॉंग आहेत त्या ठिकाणी जर विरोधकच नसले तर त्या ठिकाणी मित्रपक्षामध्ये आम्ही मैत्रीपूर्ण काही ठिकाणी लढती होत आहेत. त्याच अनुषंगाने आज जर आपण बघितलं तर सिन्नर येथे शिवसेना आणि भाजप एकत्र आलेले. त्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या ठिकाणी एकत्र आलेले. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संयुक्तिकरित्या त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली तर त्या ठिकाणी मित्रपक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. आणि त्याच अनुषंगाने आज भगूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र निवडणूक लढवते. त्याच अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या भगूर नगरपालिकेमधील जे काही आपल्या विचारांचे किंवा महायुतीच्या विचारांचे जे जे काही ताकद असतील किंवा जे जे घटक पक्ष असतील तेही या ठिकाणी आपल्याला जॉईंट होतील आणि ही एकत्रितपणे ही निवडणूक लढवली जाईल. मी आमदार आयरे मॅडमना विनंती करतो की त्यांनी पुढे मार्गदर्शन करावे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांची युती आम्ही सर्वजण जाहीर करत आहोत आणि त्यानिमित्ताने सर्व पत्रकार बांधवांशी, नागरिकांशी हा संवाद आहे. खरं तर महायुतीचं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी खूप चांगले असे निर्णय घेत आहे. या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, या तिघांच्याही नेतृत्वात चांगली विकास कामं, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे, कामगारांचे, महिलांचे प्रश्न सोडवण्याचे काम हे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे मंत्री महोदय आदरणीय गिरीश भाऊ यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या परवानगीने आम्ही ही युती इथे जाहीर करत आहोत. आणि 2025च्या निवडणुकीला आम्ही दोन्ही पक्ष ताकदीने सर्व नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असेल त्यांना निवडून आणण्यासाठी
सर्व कार्यकर्त्यांसह सर्व पदाधिकाऱ्यांसह आम्ही ताकदीने इथे उतरलेलो आहोत आणि 100% आम्हाला विजय मिळेल याची पण खात्री आम्ही मनात बाळगून आहोत। यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ असतील, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मैजुने तात्या असतील, गिरीश भाऊ आहेत, पेशकर साहेब आहेत, त्याच्यानंतर आमचे दिनकर अण्णा पण तिकडून आले, जेल रोडवरून आलेले आहेत, सर्व इथे सोमनाथ भाऊ आहेत, बाळासाहेब आहेत, सर्वच पदाधिकारी आहेत, ते दोन्ही आरिंगे साहेब आहेत, सर्वच पक्षाचे पदाधिकारी हे शहरातून ग्रामीणमधून भगूरच्या प्रचारासाठी काम करण्यासाठी उत्सुक आहेत आणि म्हणून आम्ही सर्वजण पूर्ण तयारीनिशी आज ही पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा करीत आहोत। धन्यवाद। तसा प्रस्ताव आम्हाला न आल्यामुळे आम्ही दोन्ही पक्षांनी, महायुतीतल्या दोन्ही घटक पक्षांनी आम्ही निर्णय घेतला की जर त्यांची स्वतंत्र लढण्याची इच्छा असेल तर त्यांनी ते लढावं, त्यांना शुभेच्छा आहेत, परंतु आम्ही दोन्ही पक्ष ताकदीने ही निवडणूक सामोरे जाणार आहोत। चर्चा चालू आहे, RPI नाही का येतील, अजून त्यांच्याशी चर्चा चालू आहे। आजच आमचं दोन्ही पक्षांचं ठरलेलं आहे आणि म्हणून ही पत्रकार परिषद आम्ही घेतली आहे। नाही, आमच्याकडूनही विचारणा झालेली नाही आणि त्यांचाही काही प्रस्ताव आलेला नाही। तर पुढे मला माहिती नाही, ॲक्च्युली मी स्वतः हॉस्पिटलमध्ये 3 दिवस ॲडमिट होते, 3 वाजता डिस्चार्ज घेऊन इथे बसले मी। तर माननीय दोन्ही जिल्हाध्यक्षांना जर काही प्रस्ताव आला असेल, माझ्यापर्यंत आलेला नाही, तर मी हॉस्पिटलाइज असल्यामुळे तर ते आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील। या संदर्भात निवडणुकीच्या संदर्भात एकच भूमिका असते की समोर एक विरोधी पक्ष निवडणूक लढण्यासाठी असावा लागतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी शिवसेना शिंदे गट हा एकमेव असा पक्ष आहे की जो समोर निवडणूक लढवेल आणि त्यामुळे जे काही मागे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निवडणूक लढवली असेल, भारतीय जनता पार्टीने निवडणूक लढवली असेल, पण समोर एकच शिवसेना हा एकमेव विरोधी पक्ष म्हणून निवडणूक लढवलेली आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की मी पुन्हा रिपीट करतो की ज्या ठिकाणी एक प्रबळ, ज्यावेळी महायुतीचा घटक पक्ष असतो तिथं जर कोणी विरोधक नसेल तर त्या घटक पक्षाबरोबर आपण मैत्रीपूर्ण लढत लढतोय आणि हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीचं आहे। आघाडीचे काही लोक तुमच्या बरोबर आहेत? आम्ही सगळ्यांनी आपल्याला सांगितलेले की जे आपल्या विचारांचे असतील, ज्यांना वाटतं की या भगूरचा विकास व्हावा, ज्यांना वाटतं की सावरकरांची ही पुण्यभूमी भारतामध्ये त्याचं नाव व्हावं, एक विकास व्हावा आणि पुढे आपल्याला माहिती आहे की क्रांतीवीर म्हणजे जे सावरकरांच्या नावावर काही गोष्टी होत गेल्या पण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या आतापर्यंत झालेल्या नाही आणि आज आपण बघतोय की संपूर्ण भारतभर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण बघतो की विकासाच्या मुद्द्यावर माननीय मोदीजी असतील किंवा माननीय देवेंद्रजी असतील, म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करते त्याच पद्धतीने भगूरचा विकास सुद्धा होणं आवश्यक आहे। कारण आज आपण बघतोय की संपूर्ण भारतामध्ये भगूर हे नाव अतिशय ऊर्जास्थान आहे आणि त्या ऊर्जास्थानामध्ये एक विकासाचं पर्व आपल्याला सुरू करायचं। नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कोणाला भेटणार आहे? भाजप का राष्ट्रवादी? उमेदवार कोण? कोण काढवणार? आम्हाला 2-3 दिवस राहिले तुम्ही म्हणाला आमचे सगळे प्रश्नाचे उत्तर तुम्ही देणार असेल तर मी काय उत्तर देऊ? आपण जो काही प्रश्न विचारला की आमच्या युतीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार कोण असतील, तर पक्षश्रेष्ठींच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नगराध्यक्षाची निवडणूक लढवणार आहे, उमेदवार देणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमच्या
पहिला जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे ह्या उमेदवारी करणार आहेत। तर हे आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवून हा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही सर्वजण 100% या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करू अशी खात्री आहे। जसं भाजपने तुम्हाला या जागेवर मदत केली, तुम्ही कोणत्या जागेसाठी भाजपला मदत करणार आहे? सॉरी नाही म्हणजे कसं साठी तुम्ही भाजपने तुम्हाला मदत केली, आता मनमाड येवला कोणत्या जागेवर किंवा इतर जनता आपण भाजपला मदत करणार? ते आता दोन्ही पक्षांमध्ये सांगितलं, भारतीय जनता पक्षाची जशी सिन्नरमध्ये आमचे मंत्री महोदय आहे कोकटे साहेब, परंतु तिथे शिवसेना आणि भाजपची युती झालेली आहे। तर जिथे जिथे युती झालेली आहे, जिथे जिथे मैत्रीपूर्ण लढत करण्याचं ठरवलेलं आहे, त्या पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पुढे जाणार आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये राजकारण वेगळं खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमचे भारतीय जनता पार्टीचे इथले नेते दीपकजी बलकवडे भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, पण आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सुद्धा आपल्या प्रेरणाताई निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या। आणि काल परवापासून आपण सगळ्यांनी संपूर्ण भगूर वासियांनी बघितलं की मोठ्या ताकदीने हे कुटुंब एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं जाते। आज आपल्याला तो जो विचार असेल किंवा ते जे डिसिजन असेल ते सर्वांनी एकत्रितरित्या घेतलेले हे डिसिजन आहे। मी पुन्हा प्रांजलजी एकच सांगेल की भविष्यात सुद्धा आपल्याला जिथे जिथे प्रबळ पक्षच नसेल, आता विरोधकांची अवस्था आज आपण बघतोय, आज आपण बिहारचं इलेक्शन जर बघितलं तर एकतर्फी निकाल लागलेला आहे। संपूर्ण भारतभर, संपूर्ण महाराष्ट्रभर एक जे विकास पर्व आहे ते सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीकडे मित्र पक्षाकडे जो काही ओढा आहे तो सगळ्यांचा आहे। आणि त्यामुळेच मला असं वाटतं की विरोधकच नसल्यामुळे जे काही महायुतीचे घटक पक्ष आहे त्याच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढती होत आहेत। आणि तुमचा जो प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने कुठे मदत केलेली आहे, तर त्या संदर्भात मला असं वाटतं की वरिष्ठच या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करू शकतील। आणि ही गोष्ट खरोखर म्हणजे संशोधनाची आहे आणि पुढे सुद्धा आपण त्याला उत्तर देऊ। साहेब, तुम्ही म्हटले का बगूर ही नगरी सावरकरांचं नाव घेऊन ऊर्जा निर्माण झालेलं आहे, मात्र आपलेच भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तर थीम पार्कची घोषणा केलेली होती। त्या थीम पार्कबद्दल अद्याप कुठलाही निर्णय घ्यायचा नाही आणि आता तुम्ही अशी भूमिका घेताय, काय वाटतं आपल्याला या सगळं? याचं उत्तर विधानसभा सदस्य म्हणून मी देऊ इच्छिते की मागे आपण बातम्याही वाचल्या असतील आणि शिखर समितीसमोर तेव्हा हा प्रस्ताव आलेला होता आणि 15 कोटी रुपये मंजूर आहेत, MTDC कडून मंजूर आहे, पर्यटन विभागाकडून। थोडी जागेचं काही प्रश्न आहे, तर MTDCने बगूर नगर परिषदेला पत्रव्यवहार केलेला आहे आणि तो पत्रव्यवहार सॉल्व झाला की ते कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। नगराध्यक्षाचा क्रीडा सुटलेला आहे, सदस्यांचं कसं दुसऱ्याची कोण कितीला नव्हतं? दोन्ही जे काही मित्र पक्ष आहेत त्याची कोर टीम असते, ती कोर टीम बसून ते ठरवतील ज्या ज्या ठिकाणी ज्या घटक पक्षाचा उमेदवार स्ट्रॉंग असेल, प्रबळ असेल, त्या त्या ठिकाणी तशा पद्धतीचं जे काही डिसिजन आहे ते घेतलं जाईल। अतिशय साधक बाधक चर्चा करून त्यावर लवकरच उद्याच्या उद्या तो निर्णय जाहीर करण्यात येईल, कारण 17 तारखेपर्यंत आपल्याला उमेदवारी फॉर्म भरायचं। भारतीय जनता पार्टीने पण त्यांचे स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलेली आहे। आणि जसं जसं ही निवडणूक प्रक्रिया पुढे जाईल तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांना यायची वेळ असेल किंवा माननीय अजितदादांनी यायची वेळ असेल तसाही आम्ही प्रयत्न करू। भगूर नगर परिषदच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त दोन्ही पक्षांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे आणि मला जी संधी दिलेली आहे
त्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करते आणि आम्ही सगळेजण एकत्रितपणे टीम बनवून चांगल्या प्रकारे हा लढा देऊ, जोरात ताकदीने ह्या मैदानात उतरलो आहोत आणि सावरकरांच्या या जन्मभूमीमध्ये सगळे विचार आणि या गावाच्या विकासाचं ध्येय धोरण हे पुढे घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाऊ. धन्यवाद. पक्षाचा जाहीरनामा आम्ही लवकरच जाहीर करू, त्या हिशोबाने तुम्हाला सर्व माहिती मिळेल. तयारी आहे उतरायचं आणि लढायचं आणि जनता ठरवून लोकांना बदल हवा असेल तर ती ताकदीने मदत करणारच आहे, तुम्हाला माहिती आहे. आमच्यापेक्षा तुमच्या जास्त लक्षात आहे. गावाला बदल हवा आहे. या ठिकाणी गेल्या 25 वर्षांपासून एक हाती सत्ता असूनही भुगूर गावाचा जो काही विकास झालेला आहे किंवा फुटलेला आहे याची तुलना जेव्हा लोकांच्या लक्षात येईल तेव्हा नक्कीच काहीतरी बदल म्हणून आम्हाला संधी मिळेल याची पूर्ण खात्री आहे. धन्यवाद. नमस्कार. आणि दीपकजी बलकवडे त्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून शहराचा विकास, शहराचा नागरिकांचा कल ओळखून दीपक भाऊंनी एक पाऊल मागे घेतलेला आहे आणि प्रेरणाताईंना त्यांनी उमेदवारी देऊ केलेली आहे. दीपक भाऊंचे आभार मानतो, राष्ट्रवादीचे आभार मानतो, पत्रकारांचे आभार मानतो व सर्व भगूरकरांना इथूनच आवाहन करतो की आम्हाला आपण आशीर्वाद द्याल आणि आम्ही आपल्याला काहीतरी चांगलं करून दाखवू. आम्ही बोलण्यापेक्षा करून दाखवू याचा आमचा जास्त विश्वास आहे. तसा जाहीरनामा आमचा येईलच. सर्वांचे धन्यवाद. अजून कोणाला बोलायचं? नाही काय आता आमदार बोलतात, आता कोण बोलतात? सर्वांना नमस्कार. माझ्यापेक्षा सर्वात ज्येष्ठ नेते इथं बोलले आहेत. काही ठिकाणी ज्याप्रमाणे युती होते त्या अनुषंगाने आमचे बीजेपीचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यांनी दोघांनी सांगड घालून तिथे हा युतीची घोषणा केली. तसं तर माझी मिसेस विद्या बलकवडे या सुद्धा या अध्यक्षपदाच्या पूर्व उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक होता. त्याचप्रमाणे प्रेरणाताई सुद्धा इच्छुक होते, परंतु या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगड घालून आम्हाला विनंती केल्यानुसार या बघूनमध्ये बदल घडवायचा असेल तर भाऊच दोन पावलं मागं सोडून घ्या आणि गावाच्या विकासासाठी तयार राहा. त्या अनुषंगाने वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीला मान देऊन मी ते माझी होती ती मागं घेऊन गप्पा मारता मारता का बंद करायला आलो. त्यांना इथे आज मी सपोर्ट केला आणि आज ह्या आपल्या सर्वांच्या साक्षीने इथे जाहीर करतो. राष्ट्रवादी पक्ष आणि बाकीचे घटक पक्ष यांच्या सर्वांच्या सहकार्याने या गावची निवडणूक अतिशय चांगल्या मोठ्या फरकाने निवडून दाखवू अशी मला खात्री आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या ज्या आमदारताई आहेत यांचं कार्य आपल्या भगूर परिसरातील आणि बाजूच्या परिसरातील सर्व लोकांना माहीत आहेत. त्यांच्या कार्याचा तडाखा किती कार्यक्षमतेमध्ये काम करतात हे आपल्या सर्वांना माहीत आहेत. प्रत्येक गोष्ट बघता इथे आपल्या दोन्ही पक्षांची जे उमेदवार आहेत प्रेरणाताई बलकवडे या निवडून येतील अशी मला खात्री आहे. धन्यवाद. काल सगळ्या न्यूजपेपरमध्ये काही बातम्या झळाळल्या की बलकवडे कुटुंब एकत्रितरित्या काहीतरी 28 वर्षानंतर काहीतरी 23 वर्षानंतर माझ्यामध्ये ती परंपरागत एकमेकांमध्ये लढत होते आणि
एक अतिशय सकारात्मक पाऊल दोन्ही कुटुंबियांनी घेतलेले आणि मला असं वाटतं की भगूरच्या विकासासाठी त्यांनी जे काही आमचे दीपकजी असतील त्यांनी जे मागे पाऊल घेतलं, खरोखर मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मनस्वी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महायुती असल्यामुळे, युती असल्यामुळे दोन्ही घटक पक्षाचा पुढे सुद्धा 5 वर्ष दोन्ही घटक पक्ष अतिशय जोमाने काम करेल आणि भगूरचा विकास करेल। मनापासून धन्यवाद।